आम्हाला आत्मविश्वास आहे की ही आघाडी कायम राहील. अच्छे दिन येणार ठाकरेंच्या शिवसेनेला. ठाकरे ब्रँडवर खरं तर ही निवडणूक लढलेली होती. काय वाटतंय सचिनजी? आणि आम्हाला विश्वास आहे. आणि बघा, शेवटी जय विजय हा नंतरचा भाग आहे. बरं. आम्ही जे लोकांचे मुद्दे घेऊन गेलो, आम्ही जे विकास केला आणि काय करणार आहेत, त्यात लोकांचं काय कौल येईल त्याच्यावरती बघून आत्मविश्वासाने आम्ही लढत राहणार आहोत. निर्णय आमच्या बाजूने होईल असा विश्वास आहे. त्यातून अगदी. वर खाली जरी झाला तरी देखील काय आम्ही थांबणारे नाही आहोत ना. बरं अगदी. सचिनजी, आमचं शिवसैनिकांना बरोबर तुम्ही काय सांगणार आहात? मी आपल्याकडे येतोच आहे, मात्र तत्पूर्वी जालन्यामधून भाजपचे सुजित जोगस विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 13 मधून सुजित जोगस विजयी झाल्याची ब्रेकिंग न्यूज आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. सगळ्यात वेगवान निकाल अर्थातच लोकशाही मराठी आज महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते आहे. प्रत्येक ठिकाणच्या महापालिकांचे अपडेट पाहत असताना जालन्यामधून सुजित यांच्या संदर्भातली बातमी येते. जळगावमध्ये देखील तेच चित्र होतं. भाजपचे नितीन सपके त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. जळगावमध्ये आणखी 2 विजेते आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहणार आहोत. भाजपच्या सुरेखा नितीन तायडे देखील विजयी झालेल्या 2 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आल्याचं सर्वात मोठं आणि वेगवान एक निकाल महत्त्वाचा आपण पहिला पाहतोय. निकाल, मुंबईचा पहिला निकाल आपण या क्षणी पाहतोय. काँग्रेसच्या आशा काळे 1450 मतांनी विजयी. काँग्रेस मुंबईमध्ये वंचित बरोबर नशीब आजमावत होती. काँग्रेस ही वंचित बरोबर मैदानात उतरलेली होती आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आशा काळे या विजयी झालेल्या आहेत. काँग्रेसनं पहिलं खातं मुंबईत उघडलेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. सोलापूरचे भाजपचे 4 उमेदवार या ठिकाणी विजयी बरोबर होताना आहे. दिसतात. काँग्रेसचे बालाजी गाडे पाटील यावेळेला आपल्या सोबत आहेत. बालाजी गाडे पाटील, खरं तर आश्वासक चित्र मुंबईकरांनी तुमच्यासाठी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आशा काळे विजयी झालेले आहेत. या पहिल्या विजयाबद्दल काय वाटतंय काँग्रेसला? आम्ही पहिल्यांदाच एक नवीन प्रयोग केला की वंचित बहुजन आघाडी सोबत आमची युती होती. बरोबर. आणि मतदारांनी आणि काँग्रेस आणि वंचितचा जो मुंबईतला जर तुम्ही प्रचार बघितला तर हा कुठल्या भावनिकतेवरचा नाही, तर जे लोकांचे प्रश्न आहेत, मग मुंबईमधला विकास असेल, रस्त्यांची परिस्थिती असेल, नाली, गटार, वॉटर आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही लढलो. आणि आज पहिला विजय मला वाटतं काँग्रेसनं मुंबईमध्ये नोंदवलेला आहे. त्यामुळे निश्चितच आता 4-4:30 वाजणार आहेत, कारण हा काय लगेच सगळे निकाल येणार नाहीयेत समोर. निवडणूक आयोगानं 2 दिवसापूर्वी सांगितलं की असं एक प्रभाग निहाय एक प्रभाग असा होणार आहे. त्यामुळं 4 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाची अत्यंत चांगली परिस्थिती आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळेल. आणि काँग्रेस पक्षाशिवाय इथं म्हणजे काँग्रेसला चांगला आकडा, चांगले नंबर्स निश्चित पद्धतीने मिळतील. पण एक महत्वाचा विषय जे सचिनजी सुद्धा सांगत होते, मला तो सांगायचा आहे की भाजपनं आणि शिंदेंनी आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीनं गेल्या 15 दिवसामध्ये आणि या सगळ्या 2-2.5 वर्षात जे राजकारण चालू केलेलं आहे, यामध्ये अनेक गुन्हेगारांना, म्हणजे मुंबई मधलंच उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर सज्जू मलिकांसारख्या माणसांना उमेदवारी देण्यात आली. मीरा भाईंदर बद्दल मी तुम्हाला सांगतो, एकूण उमेदवारांपैकी तब्बल 46 असे उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत की ज्यांच्यावरती गंभीर गुन्हेगारी स्वरूपातले, कुणावरती किरकोळ, कुणावरती गंभीर असे आरोप आहेत, FIR दाखल आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.